सर्व प्रेक्षकांना पहिल्या श्रावण सोमवार आणि नागपंचमीच्या न्यूजकट्टा एक्सप्रेस कडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, न्यूजकट्टा एक्सप्रेस मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। जाणून घेऊयात काही महत्त्वाच्या घडामोडी। पेण तालुक्यातील बोरी येथे सोबती संस्थेच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। गेल्या 21 वर्षापासून ज्येष्ठ पत्रकार विजय मोकल यांच्या सहकार्याने हा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे। यावेळी सोबती संस्थेचे माजी अध्यक्ष बापूसाहेब नेने, अध्यक्ष मंगेशदादा नेने, सचिव डॉक्टर नीता कदम, निलेश म्हात्रे, प्रितेश जोशी, धनश्री जोशी, उपसरपंच स्वप्नील कोठावले, ग्रामपंचायत सदस्य दिलीप म्हात्रे व अपेक्षा म्हात्रे तसेच ग्रामस्थ शंकर भाकरे, रवींद्र गावंड, किरण म्हात्रे, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी अध्यक्ष मंगेशदादा नेने यांनी विद्यार्थ्यांसह महिला वर्गाच्या समस्या जाणून घेऊन विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे सांगितले। डॉक्टर नीता कदम यांनी मुली व महिलांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले। तर ज्येष्ठ पत्रकार विजय मोकल यांनी आपण केवळ या उपक्रमाची सुरुवात केली, मात्र गेल्या 21 वर्षात या छोट्याशा रोपट्याचं मोठ्या सामाजिक उपक्रमात रूपांतर झाल्याचे सांगितले। सोबती संस्थेच्या या उपक्रमामुळे बोरी गावातील गरजू विद्यार्थ्यांना मोठा शैक्षणिक आधार मिळाला आहे। आता बापू काकांनी ही आमच्या नवीन टीमवर जबाबदारी टाकली आणि आम्ही पुढे सुरू करू अशी अपेक्षा नाही। आम्ही ऑलरेडी कामाला लागलो। ऑलरेडी गेल्या 2 वर्षापासून मी अध्यक्ष झालो, मॅडम सेक्रेटरी आणि निलेश कालिंदार आहे। तर आम्ही नवीन टीमने हे केल्यानंतर यावर्षी विजय सरांनी गेल्या वर्षीपेक्षा काही नाव अजून मुलांचे वाढवले ते आम्ही ॲक्सेप्ट केले। म्हणजे आमच्या टीमनी परत तुम्ही म्हणताय बोलीवरचं प्रेम आम्ही पुढे सुरू ठेवलेलं आहे, मुलांची संख्या वाढवून। तेवढंच तुमच्याकडनं प्रेमाची एवढीच अशी अपेक्षा आहे की आता आपण किरण सरांना की आपण जयसिंग विद्या मंदिरचे नवीन आज सोबतीची स्थापना 21 वर्षापूर्वी झाली आणि त्यावेळी बापू काकांनी सांगितलं की अरे विजय, बोरीमध्ये जे गरीब आणि गरजवंत मुलं असतील त्यांचा शैक्षणिक साहित्य आपण वाटप करणार आहोत, तर नावं दे। त्यावेळी आम्ही काहीतरी 20-25 मुलांची नावं दिली होती आणि असं करता करता आज जवळजवळ 42 मुलांची नावं होती आणि काही मुलांची नावं नसली तर आम्ही दरवर्षी मग पुढच्या वर्षी घेऊ सांगत होतो। पण आज नवीन टीमनी इथेच त्यांना वाटप केलं, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो। कारण त्या मुलांना 1 वर्ष वाट पाहावी लागली असती, मग पुढच्या वर्षी त्यांचं नावं देऊ, पण यावर्षीच त्यांची नावं घेतली, त्याबद्दल धन्यवाद देतो। आणि सोबतीच्या माध्यमातून नुसतं शालेय साहित्य वाटप केलं जात आहे असं नाही, तर एक 5-6 वर्षापूर्वी एक महाआरोग्य शिबिर संपन्न झालं। त्यावेळी जवळजवळ 900 ते 1000 लाभार्थींनी म्हणजे लाभ घेतला होता। त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी 1 दिवसीय सहल आयोजित केली होती। पुन्हा शासनाच्या ज्या योजना आहेत त्यापैकी ज्या निराधार महिला आहेत त्यांना दरवर्षी 500 रुपयाचं वाटप करण्याचं हे होतं, तो पण सोबतीच्या माध्यमातून आपल्या गावातल्या अनेक महिलांना लाभ मिळाला होता। तर सोबतीचं कार्य असंच चालू राहील ही सदिच्छा व्यक्त करतो। तसेच बापूसाहेबांचं आरोग्य लाभो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। टीम आहे तोपर्यंत तरी आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की आमच्या मुलांना या पुढेही सतत शैक्षणिक मदत ही मिळत जाईल आणि 100% तुम्ही हे आम्हाला मदत करणार ही आमची अपेक्षा आहे। त्याबद्दल मी सर्वांचे उपस्थितांचे आणि विद्यार्थ्यांचे आणि विद्यार्थी ते आईवडिलांचे पण धन्यवाद देतो त्यांना। आणि पुढील शिक्षणासाठी किंवा पुढील भविष्यासाठी जेव्हा पुढे प्रार्थना करतो की तुमचं भविष्य पुढे वाढत जावं, हीच माझ्याकडनं ही अपेक्षा आहे। धन्यवाद। त्याच्यानंतर मी विजय मोकल यांना विनंती करतो की पुढील प्रास्ताविक सोबती संस्थेचा हा सुंदर असा उपक्रम दरवर्षी जो केला जातो, मुलांना वह्या पुस्तकं व तसंच शालेय साहित्याचं वाटप जे केलं जातं, अर्थातच हा प्रोग्राम हा 21 वर्ष माननीय बापू काका यांच्या मार्गदर्शनाने अवैधपणे चालू आहे। आणि हे सुरू असताना सोबती ही संस्था सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं जे काम करते ते केवळ शैक्षणिक क्षेत्रात नसून ते इतरही क्षेत्रामध्ये काम करते। हे करत असताना आम्हाला शालेय उपक्रमांसोबतच जे मुलांना मेडिकल फॅसिलिटी म्हणजे आरोग्यविषयक ज्या समस्या आहे, ज्यामध्ये केवळ फिजिकल एज्युकेशनच नाही तर किंवा फिजिकलच समस्या नाही तर मानसिक आरोग्यावरही आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत। त्यासाठी वेगवेगळ्या गावांमध्ये आम्ही ज्या मुलांना मानसिक आजार नाही म्हणता येणार पण मानसिक व्याधींची जी लक्षणं जाणवतात त्या संदर्भात आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे काउन्सिलिंग
आणि त्या संदर्भात उपाययोजना करत आहोत. हे करत असताना आम्ही विख्यात अशा काउन्सिलर आणि सायकॉलॉजिस्ट सायकॅट्रिस्टची मदत घेऊन हे उपक्रम वेगवेगळ्या ठिकाणी राबवत आहोत. तसंच महिलांच्या बाबतीतही आम्ही महिलांच्या आरोग्यासाठी जे वॅक्सिनेशन्स करावे लागतात ते वॅक्सिनेशन, त्याचप्रमाणे त्यांना दैनंदिन आयुष्यामध्ये येणारे प्रॉब्लेम्स जे म्हणजेच असं म्हणता येईल की कोणतीही महिला स्वतःहून कधी पोलीस स्टेशनला जात नाही किंवा ती जाण्याची जर तिच्यावर वेळ आली तर गावामध्ये अशा कुठल्या कुठल्या उपाययोजना आहे की त्यांचा उपयोग करून त्यांच्या माध्यमातून अर्थातच पोलीस पाटलाच्या मदतीने त्या कशा पद्धतीने पोलीस स्टेशनला जाऊ शकतात आणि त्यांच्या अधिकाराखाली सरकारने त्यांना काय देऊ केलेलं आहे, ज्यामध्ये सरकार हा त्यांना मोफत कायदेविषयक सल्ला देतो, त्याचप्रमाणे एकही रुपये साधा झेरॉक्सला न लागता त्या न्याय मिळवू शकतात, अशा व्यवस्था ज्या आहेत त्यांची मदत कशी घेऊ शकतो या संदर्भातही सोबती मार्गदर्शन करणार आहे. सोबती ही फक्त कार्यक्रम घेणार नाही आहे, तर रोजच्या रुटीनमध्येही सोबतीचं जे ऑफिस आहे, जे बापूसाहेब नेने यांचं निवासस्थान आहे, अशा ठिकाणी या पद्धतीच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून वेळोवेळी मार्गदर्शन केलं जाणार आहे. आणि हा उपक्रम आज बोहरी गावामध्ये आम्हाला सांगताना खूप आनंद झाला आहे. अर्थातच याचं सर्व श्रेय आम्ही ठाकूर साहेबांना देतो की मोकल साहेबांना देतो की मोकल साहेबांच्या मदतीमुळे आम्ही आज गावात पोहोचू शकलो. धन्यवाद. नमस्कार. आज 16 ऑगस्टला बोरी गावात शालेय मुलांना म्हणजे 1ली ते 4थी एक गट आणि 4थी ते 5वी ते 7वी या मुलांना आम्ही सोबती संस्थेतर्फे दप्तर आणि शालेय साहित्याचं वाटप आज केलेलं आहे. आणि हा अखंड उपक्रम आमच्या सोबती संस्थेचे संस्थापक आणि आमचे आदरणीय ॲडव्होकेट बापूसाहेब नेने यांच्या मार्गदर्शनाखाली हा अव्याहतपणे 21 वर्ष सुरू आहे आणि यापुढे त्यांच्या आशीर्वादाने आम्ही पुढे हा सुरूच ठेवू. या बोरी गावाशी आमचा गेले अनेक वर्षाचा परिचय आहे. तो आमचे ज्येष्ठ इथले पत्रकार मित्र विजयजी मोकल यांच्यामुळे गावाशी संपर्क आमचा झाला आणि या गावात 21 वर्ष आम्ही ह्या पद्धतीने फक्त शालेय ह्याचं वाटपच वस्तूंचं वाटप नाही तर इतर अनेक गोष्टीत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा ह्यासाठी जे आम्हाला करता येईल ते मार्गदर्शन पण आम्ही इथे करत असतो. धन्यवाद. न्यूज कट्टा एक्सप्रेससाठी रायगड जिल्हा संपादक संजय गायकवाड.